थेरपीज आहेत त्या म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी किंवा नॅचरोपॅथी आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या ॲलोपॅथी सोडता बाकीच्या ज्या ह्या पॅथी आहेत त्याच्यामध्ये फक्त शरीराचा विचार न करता मन आणि भावनांचा सुद्धा विचार करण्यात येतो आणि त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन जो आजाराकडे बघायचा असतो तो खूप वेगळा असतो. कित्येक वेळा काय असतं की आपली परिस्थिती एवढी पण वाईट नसते की आपल्याला डॉक्टरांकडे जायची गरज आहे. डॉक्टर म्हणून मी सांगेन की 3 प्रकारे शरीर आजारी पडू शकतं. एक तर म्हणजे काही जन्मजात वैगुण्य असेल किंवा काही कमतरता असतील, आपण हेरिडिटरी किंवा जेनेटिक असं म्हणू शकतो. तर तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे आपल्या लाईफस्टाईल, म्हणजे जे खातोय पितोय वागतोय अर्थात त्याचाही शरीरावर परिणाम होत असतो. ह्या 2 गोष्टी ना ह्या समाजाला डायरेक्टली दिसतात, समजून येतात. तिसरा जो आहे जो मनामुळे शरीरावर होणारा परिणाम आहे किंवा भावनांमुळे शरीरावर होणारा परिणाम आहे तो त्यांना दिसत नाही आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा लक्षातच येत नाही. रेकीमुळे आपण ह्या साईडचा सुद्धा गांभीर्याने विचार करतो की आपल्या आजारपणामध्ये आपल्या मानसिकतेचा तर नाही आहे ना हात, कारण पूर्णपणे भावनिक आणि मानसिक कारण होतं त्याच्या पाठीमागे. ते म्हणाले तुझं शरीर धडधाकट आहे पण तू जबाबदाऱ्यांची ओझी खूप घेतली आहेस आणि ते आता जबाबदाऱ्या पेलत नाहीयेत ही भीती मनात आली आहे, त्यामुळे आता तुझा तो सांधा हे झालाय. रेकी जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की मला एवढा फायदा होतोय की माझी डिपेंडन्सी पूर्ण कमी झाली औषधांवरची आणि तुम्ही स्वतःलाच हील करू शकता. लोकांनी काय विश्वास ठेवावा की मी इकडे बसलेलो आहे आणि मला कोणाला तरी हील करायचं, तो दुसऱ्या शहरात आहे, दुसऱ्या जागी आहे, दुसऱ्या राज्यात आहे किंवा दुसऱ्या देशात आहे, पण आपण इथे बसून त्यांना एनर्जी देतोय आणि जो पीडित आहे त्याचा आजार बरा होतोय किंवा तो हील होतोय. हे कसं काय शक्य आहे? बरोबर. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, रेकी ऊर्जा कॉन्स्टंट आहे. ओके. त्याची मेथड आहे ती कॉन्स्टंट आहे, ते फेल होणार नाही. माणसाचं जे मन आहे ना ते व्हेरिएबलमध्ये जातं आणि त्यामुळे व्यक्तिसापेक्ष रिझल्ट मिळतात. कॅन्सर किंवा दुर्धर आजारांमध्ये जिथे म्हणतात ना मनाची ताकद तुम्हाला टिकवली तर तुम्ही त्या आजारावर मात करू शकता, तिथे मनाची ताकद वाढवायला रेकीचा उपयोग खूप छान होतो. कारण माइंड ओव्हर मॅटर असतं. तुम्ही मनाने हरलात तर तुमचे आजार तुमच्यावर हावी होतात आणि तिथे रेकीचा खूप चांगला उपयोग होतो फाईट बॅक करण्यासाठी. नमस्कार, मी संदीप सोनवणे आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तिखट साखरच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मंडळी, आपण नेहमीप्रमाणे खूप सारी माहिती आणि नवनवीन माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आता ह्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन टेक्निक बघणार आहोत. हो, त्याला म्हणतात रेकी थेरपी किंवा रेकी हिलिंग. नक्कीच तुम्ही हा शब्द न्यूज किंवा बातम्यांमध्ये नेहमी वारंवार ऐकत असता की अतिरेकी रेकी करतात किंवा गुप्तहेर विभाग रेकी करतात आणि मग त्या ठिकाणी बरंचसं काही घडतं. तर ती रेकी आणि आपण आज जी बघणार आहोत रेकी त्यामध्ये खूप अंतर आहे आणि याच्याबद्दलच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्याबद्दलच जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाअवतार बाबाजी तदेकम फाउंडेशनच्या डॉक्टर सीमाताई खैरे. सीमाताई, वेलकम टू द एपिसोड. नमस्कार आणि मनापासून धन्यवाद की तिखट साखरमध्ये मला तुम्ही आमंत्रित केलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की रेकी या माध्यमाबद्दल अतिशय समज आणि गैरसमज थोडे जास्ती आहेत. तर या माध्यमातून आपण जेवढी चांगली माहिती लोकांपर्यंत पोचवू शकतो त्याचा आपण प्रयत्न करूया. नक्कीच. तर मला वाटतं की बराच सर्वसामान्यांचे असे प्रश्न असतील, कारण हा शब्द काही लोकांसाठी खूप नवीनच आहे. तर आपण असं सुरुवात करू की रेकी नक्की काय आहे, रेकी म्हणजे काय आणि रेकीचे किती प्रकार आहेत? जरूर. तर जसं तुम्ही म्हणालात की पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये आपण ऐकतो की अतिरेक्यांनी रेकी केली किंवा गुप्तहेर विभागाने रेकी केली. तर तो जो रेकी शब्द आहे तो इंग्रजीमधला आहे. आणि ही जी रेकी आपण आज डिस्कस करणार आहोत हा शब्द आहे तो जापानी भाषेतला आहे आणि त्याच्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे. ते ऐकायला एकसारखे वाटतात म्हणून लोकांचा भयंकर गैरसमज होतो आणि एक हा म्हणतात ना खूप मोठा लोकांवर प्रभाव आहे की रेकी म्हणजे वाईट आहे कारण वाईट लोक करतात. तर त्याबद्दल खूप छान प्रश्न विचारला आहे की ही जी आपण रेकी आज समजून घेणार आहोत हा जापानी भाषेतला शब्द आहे. ह्याचं स्पेलिंग आहे REIKI आणि ह्या 2 अक्षरांपासून बनलेला आहे, रे आणि की. रे म्हणजे वैश्विक, विश्वव्यापी
आणि की म्हणजे प्राणशक्ती. म्हणजे थोडक्यात रेकी म्हणजे विश्वव्यापी प्राणशक्ती. अच्छा. तर ह्याचे बरेच प्रकार आहेत, पण सुरुवात ज्यांनी केली ते डॉक्टर उसूई. त्यांनी 18व्या शतकामध्ये रेकीचा म्हणजे रेकीला पुन्हा एकदा समजून घेतलं आणि त्याचा प्रसार केला. नंतर जसं काळ पुढे पुढे जातो तसे बरेच लोक त्याच्यावर प्रयोग करतात. तसं बऱ्याच प्रकारची रेकी आजकाल शिकवण्यात येते. तेरेमाय रेकी आहे, सेकिम रेकी आहे, नारायण रेकी आहे, करुणा रेकी, असे बरेच प्रकार आता अस्तित्वात आहेत. पण जी ओरिजिनल ओजी म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये, ती मात्र डॉक्टर उसूईंनी स्थापन केलेली उसूई रेकी. अच्छा, म्हणजे भारतामध्ये अजूनही प्रकार आहेत रेकीचे जे प्रॅक्टिस केले जातात? हो, नवनवीन प्रकार येत राहतात आणि जसं म्हणतात प्रत्येकजण आपापल्याकडून काहीतरी त्याच्यामध्ये ॲड करत असतो. पण उसूई रेकी जी आम्ही शिकवतो किंवा जी मी शिकवते आपल्या संस्थेतर्फे, तर ती उसूई रेकीच आपण शिकवतो. ती अतिशय सोपी आहे आणि सगळ्यात सुरक्षित आहे. त्यामुळे अजूनही आणि तिचा तेवढाच प्रभाव आहे. असं नाही की एवढा काळ लोटलाय तर आता तिचा प्रभाव कमी झालाय, तर असं नाही आहे. ती शेवटी ओरिजिनल रेकी आहे. अच्छा, मग आपल्याला आता बऱ्याच लोकांचं असं असतं की या धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा समस्यांना तोंड देतो. बरोबर. शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील आणि भावनिक समस्या असतील. नक्कीच ॲलोपॅथी अवेलेबल आहे, आयुर्वेद अवेलेबल आहे, होमिओपॅथी अवेलेबल आहे, कदाचित युनानीही काही गोष्टींवर प्रभावी असेल. मग रेकी ह्या सर्व गोष्टींमध्ये कसं उपयुक्त ठरतं? बरोबर. तर ज्या प्रचलित थेरपीज आहेत त्या म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी किंवा नॅचरोपॅथी आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या ॲलोपॅथी सोडता बाकीच्या ज्या ह्या पॅथी आहेत त्याच्यामध्ये फक्त शरीराचा विचार न करता मन आणि भावनांचा सुद्धा विचार करण्यात येतो आणि त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन जो आजाराकडे बघायचा असतो तो खूप वेगळा असतो. कित्येक वेळा काय असतं की आपली परिस्थिती एवढी पण वाईट नसते की आपल्याला डॉक्टरांकडे जायची गरज आहे आणि त्रास तर होत असतो. थोडक्यात म्हणजे रोजच्या या धकाधकीमुळे येणारा थकवा. आता त्याच्यावर डॉक्टरांकडे जाल तरी तो काय म्हणाला व्हायटॅमिन्स घ्या किंवा आराम करा किंवा असं काय काय करा, पण त्रास तुम्हाला तर होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींनी फारसा फरक नाही पडत आहे. तर रेकी कुठे येते? रेकी जेव्हा तुम्हाला भावनात्मक काही समस्या असतील किंवा मानसिक काही समस्या असतील आणि त्याच्यातून तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन काही आजारांची निर्मिती होत असेल, ज्याला जसं माझं बॅकग्राऊंड हे होमिओपॅथी डॉक्टरचं बॅकग्राऊंड आहे आणि ज्याच्यामध्ये मनाचा अभ्यास हा खूप सखोल केला जातो आणि त्याच्यामधून आम्ही आजाराचं काही कनेक्शन आहे का ते शोधतो. तर मन आणि शरीर जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा फक्त शरीरावर जर लक्ष देऊन उपचार केले तर त्याचा परिणाम पूर्णपणे मिळणार नाही. तर रेकीमध्ये आपण मनाने शरीरावर जे परिणाम होत आहेत, दुष्परिणाम होत आहेत, त्याचा आपण अभ्यास करून आपण उपचार जे करतो ते फक्त मनच नाही तर मन, भावना आणि शरीर या तीनही लेवलवर रेकीने तुम्ही उपचार करू शकता. म्हणजे आपण असं यातनं मतितार्थ घ्यावा का की प्रत्येक आजार किंवा कोणत्याही समस्या, शारीरिक समस्या किंवा मानसिक, ह्या फक्त शारीरिक नसतात, ह्या आपल्याला मनाने किंवा मनाच्या त्या जी काही अवस्था असेल किंवा इट्स मेंटल ड्रिव्हन बरोबर असतात आणि त्यामुळं आपण शरीराचे फक्त आपल्याला सिम्पटम्स दिसतात. बरोबर. असं आपण म्हणू शकतो याला? नाही, असं सगळ्याच बाबतीत म्हणणं योग्य नाही ठरणार. तर डॉक्टर म्हणून मी सांगेन की 3 प्रकारे शरीर आजारी पडू शकतं. एक तर म्हणजे काही जन्मजात वैगुण्य असेल किंवा काही कमतरता असतील, आपण हेरिडिटरी किंवा जेनेटिक असं म्हणू शकतो. करेक्ट. तर तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे आपल्या लाईफस्टाईल, म्हणजे जे खातोय, पितोय, वागतोय, अर्थात त्याचाही शरीरावर परिणाम होत असतो. ह्या 2 गोष्टींना ह्या समाजाला डायरेक्टली दिसतात, समजून येतात. तिसरा जो आहे, जो मनामुळे शरीरावर होणारा परिणाम आहे किंवा भावनांमुळे शरीरावर होणारा परिणाम आहे, तो त्यांना दिसत नाही आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा लक्षातच येत नाही. रेकीमुळे आपण ह्या साईडचा सुद्धा गांभीर्याने विचार करतो की आपल्या आजारपणामध्ये आपल्या मानसिकतेचा तर नाही आहे ना हात, आणि तसं जर कनेक्शन असेल तर तुम्हाला रेकीद्वारे अतिशय सुंदर परिणाम दिसू शकतात. तर रेकी हा शब्द मुळात बऱ्याच जणांना नवीन असतो, म्हणजे रेकी हिलिंग. तसंच तुम्हाला हे कधी ना कधी हा शब्द नवीन असेल. तर रेकी हिलिंग शिकण्यासाठी
तुम्ही काय पावलं उचलली किंवा तुमचा प्रवास रेकीचा कसा सुरू झाला? बरोबर. रेकी हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला तो आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक रेकीच्या शिक्षिका आल्या होत्या. आणि तेव्हा जसं म्हणतो ना, त्या वयामध्ये आपल्याला काही गांभीर्य नसतं म्हणजे. आणि मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला एवढं मनाचं एवढं महत्त्व तेव्हा पटवून दिल्या जात नाही. त्यामुळे त्या ज्या सांगत होत्या आम्ही थोडक्यात हलक्यातच घेतलं होतं. आणि तेव्हा एक योग आला होता रेकी शिकायचा, तो मी घालवला असं समजू शकता. त्याच्यानंतर डॉक्टर झाल्यावर आपला प्रवास सुरू होतो एक डॉक्टर म्हणून पण. आणि एक आपलं आयुष्य पण वेगवेगळे वळणं घेत असतं. म्हणजे लग्न होतं, मुलं बाळ होतात, आपल्याला सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पडतात आपल्या अंगावर. आणि बऱ्याच म्हणतात ना चॅलेंजेस जेव्हा आपण झेलायला लागतो, जसं तुझ्या तिखट साखरमध्ये तिखट आहे तर तो भाग आपण किंवा ती फेज आपण जरा तिखट झाली होती असं समजू शकतो. तेव्हा मी जरी डॉक्टर असले तरी मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरू झाला होता. आणि काही केला तो कमी होईना. आणि मला खरंच आश्चर्य वाटत होतं की मी माझ्या परीने व्यायाम करते, मी आहाराचं माझं बरंच ऑब्झर्वेशन असतं की मी योग्य आहार घेते, मी होमिओपॅथी औषधंसुद्धा घेते, तरीसुद्धा हा आजार बरा का होत नाही आहे. आणि त्याच सुमारास माझ्या मैत्रिणींनी माझे जे रेकी गुरु आणि आध्यात्मिक गुरु आहेत गुरुजी नोशे, तर ते येणार होते पुण्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं नाही रेकी सेमिनार आहे म्हणून. कारण नाव जसं म्हणतात ना, आजकाल लोक नाव ऐकलं की त्यांच्या डोक्यात येतं की हे काय, म्हणजे ह्याच्यात काय अर्थ नाही. तर ती म्हणाली एक सेमिनार होणार आहे, माझी खूप इच्छा आहे की तू जरूर अटेंड कर, तुला नक्की फायदा होईल. आणि म्हणाले माझ्यावर विश्वास असेल तर तू अजून काय विचारू नकोस, तू जा आणि फक्त ऐक. तर बरं म्हटलं, आपल्या जवळच्या लोकांवर आपला विश्वास असतो. म्हटलं ही एवढं तळमळीने मला सांगते तर जाऊयात आपण. तर तसं म्हणून मी ते 2 दिवस ते घालवले गुरुजींच्या सान्निध्यात आणि कित्येक गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या आणि रेकीचं महत्त्व. त्याच्यानंतर माझा एक वेगळा प्रवास सुरू झाला. 21 दिवसाचे जे एक हिलिंगचा पिरियड असतो तो पूर्ण केल्यावर माझा फ्रोझन शोल्डर पूर्ण बरा झाला. तो आजपर्यंत परत नाही आला. बरं, म्हणजे तो मुळापासून गेला? मुळापासून गेला, अगदी मुळापासून गेला. कारण पूर्णपणे भावनिक आणि मानसिक कारण होतं त्याच्या पाठीमागे. ते म्हणाले तुझं शरीर धडधाकट आहे, पण तू जबाबदाऱ्यांची ओझी खूप घेतली आहेस आणि ते आता जबाबदाऱ्या पेलत नाही आहेत, ही भीती मनात आली आहे. त्यामुळे आता तुझा तो सांधा हे झाला आहे. म्हणजे मराठीत आपण म्हणतो कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं. तर ते म्हणाले ह्या ज्या सगळ्या म्हणी आहेत त्याच्यातून मतितार्थ काय आहे, त्या ओझ्याची जाणीव तू खांद्यांवर घेतल्यामुळे फ्रोझन शोल्डर तुला झालेला आहे. आणि तू आता तुझं आयुष्य कसं रिसेट करतेस आणि स्वतःच्या ताकदीचा अंदाज घेऊन तू जबाबदाऱ्या घे. अति घेणार असशील तर तो ताण येणार आहे आणि मग तुझं काही आजार हा बरा होणार नाही. तर रेकीचा उपचार आणि झालेले सकारात्मक बदल ह्या दोन्हींनी एकदा जो बरा झाला माझा फ्रोझन शोल्डर तो अजूनही परत आलेला नाही आहे. आणि अतिशय निरोगी आणि वेदनारहित आयुष्य मी अजूनही जगते. त्याला आता 20 वर्ष झाली आहेत. म्हणजे वय वाढलं तरी ते परत नाही आलेलं. म्हणजे तो खरोखरच मुळापासून गेला, बरा झाला. मग रेकी जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की मला एवढा फायदा होतोय की माझी डिपेंडन्सी पूर्ण कमी झाली औषधांवरची आणि तुम्ही स्वतःलाच हील करू शकता. बरोबर. तर सर्वसामान्यांना असा प्रश्न पडू शकतो की हे रेकी वर्क कसं होतं. म्हणजे मी तर असा प्रश्न विचारेन की याला विज्ञानाची जोड आहे का, किंवा रेकी वर्क होतं कसं. बरोबर. कारण असं एखाद्याला वाटेल की ही जादू तर नाहीये की आपण हात ठेवतो हील होतोय आणि पुढचा माणूस बरा पण होतोय. बरोबर. तर याच्या मागचं विज्ञान काय सांगतं याच्याबद्दल? खरं सांगू का, विज्ञान सगळ्याच गोष्टींमध्ये असतं, फक्त ते शोधायला लागतं. आणि आता मी म्हणेन आत्ताचा काळ हा खूपच आपण जवळ आलो आहेत की जिथे आपण सटल एनर्जीज म्हणजे अगदी सूक्ष्म ज्या ऊर्जा असतात त्यांना आता आपण म्हणतात ना त्यांचा अनुभव घेऊ शकतो. इथपर्यंत आता क्वांटम फिजिक्सपर्यंत लोक आलेली आहेत. तर आता होप मी ठेवू शकते की रेकी सिद्ध होऊ शकते. पण माणसाचं कसं आहे ना की सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा विश्वास थोडा डळमळीत असतो. तर 400 वर्षापूर्वी संदीप मी तुला विचारलं असतं की इलेक्ट्रिसिटी असं काही असेल का? तेव्हा तुम्हाला म्हणलं काहीच्या काही ही कल्पना आहे.
Correct. पण काही वर्षांनी ते सत्य आहे आणि आता म्हणजे आपल्याला असं वाटतं हे तर नॉर्मल आहे. तर मी खरंच माझी खूप इच्छा आहे की सायंटिस्ट आता पुढे येतील आणि अशी एखादी म्हणजे डिव्हाइस ते तयार करतील की जिथे आपण इतकी सूक्ष्म आणि तरल एनर्जी सुद्धा आपण पकडू शकतो. एनर्जी तर आहे, म्हणजे आमच्या लेवलवर आम्ही काही काही प्रयोग करून पाहिलेत. जसं आजकाल फोनची बॅटरी असते, ती लो झाली तर तुम्ही अर्धा पाऊण तास रेकी दिली तर ती चार्ज होते. म्हणजे बिना चार्जिंग करता कसं काय काउंट पुढे गेला, ते काहीतरी ऊर्जा त्याला मिळाली आहे. तर अशा तऱ्हेने 2-4 अशा गोष्टी ज्याच्यातून तुम्हाला अनुभव येऊ शकतो की ही ऊर्जा काम करते. अच्छा, तुम्ही थोडे एक्सपेरिमेंट्स करून बघितले की जे सिद्ध करू शकते की एनर्जी पास होतीये, ए पासून बी पॉइंट पर्यंत एनर्जी पास होतीये आणि त्याचा काहीतरी परिणाम दिसून येतोय. जसं आता ह्या वायर मधून इलेक्ट्रिसिटी पास होती, ह्याचं सामान्य माणसाला काय प्रूफ मिळेल? माझ्याकडे एम्पियर मीटर नाहीये किंवा जे काही आपण इन्स्ट्रुमेंट असतात जे मेजर करतात, बरोबर, ते नाही आहेत. तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला काय असेल की ओके, मी वायर टाकते, प्लग लावते, गेली इलेक्ट्रिसिटी पास होत असेल तर बल्ब लागणार, म्हणजे त्याचा परिणाम मला दिसून येईल. तसं रेकीचं आहे की तुम्ही दिलीत आणि त्याचा परिणाम बघितलात की तुम्हाला कळेल की ही वर्क करते म्हणून. पण अजून सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट बनलेले नाही आहेत की ज्याच्या आधारावर आपण 100% सांगू शकतो की अशी एनर्जी एक्झिस्ट करते. पण अनुभवाने आणि छोट्या छोट्या या प्रयोगातून तुम्हाला कळू शकतं. कम्प्युटर म्हणजे जे सूक्ष्म तरल एनर्जी ज्याच्यामधून पास होऊ शकते असे सर्किट्स असतील तर नक्की रेकीचा अनुभव येऊ शकतो त्याच्यात. बरं, आता तुम्ही बरेच वर्ष रेकीची प्रॅक्टिस करतात, हिलिंग करतात, तर याच्यामध्ये अजून एक अंधश्रद्धा अशी आहे किंवा आपण मिथ म्हणूया त्याला, की लोक त्यावर विश्वास नाही ठेवत की रेकी टच करून किंवा स्पर्श करून आपण ती एनर्जी पास ऑन करतो. बरोबर. डिस्टन्स रेकी काय आहे? बरोबर. लोकांनी काय विश्वास ठेवावा की मी इकडे बसलेलो आहे आणि मला कोणाला तरी हील करायचं, तो दुसऱ्या शहरात आहे, दुसऱ्या जागी आहे, दुसऱ्या राज्यात आहे किंवा दुसऱ्या देशात आहे, पण आपण इथे बसून त्यांना एनर्जी देतोय आणि जो पीडित आहे त्याचा आजार बरा होतोय किंवा तो हील होतोय. हे कसं काय शक्य आहे? बरोबर. आता मी सुरुवातीला सांगितलं रेकी म्हणजे काय, ही विश्वव्यापी ऊर्जा आहे. त्यामुळे अशी कुठलीही जागा नाही की जिथे ही ऊर्जा उपस्थित नाहीये. बरं. त्यामुळे काही काही टेक्निक्स तुम्हाला शिकवण्यात येतात की त्या व्यक्तीच्या आसपास असलेली ऊर्जा आपण त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे माझ्यापासून त्याच्यापर्यंत पोचायला गरजच नाही, ती ऊर्जा आहेच आहे. जशी हवा आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे तशीच वैश्विक ऊर्जा पण सगळ्या चराचरामध्ये आहे. त्यामुळे असं कुठून कुठे पाठवायची गरज नाही. पण काही काही टेक्निक आहेत की ज्यांचा तुम्हाला वापर करायला लागतो आणि ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत फॅसिलिटेट करायला लागते. पण हे पोचायचं माध्यम म्हटलं ना, माध्यमाची गरजच नाही, तुम्ही त्या ऊर्जेमध्येच आपण राहतो आहोत. पण हे तुमचं वर्षानुवर्षाचा अनुभव आहे की हे असं टेक्निक अगदी वर्क होतंय? अगदी. ओके. 100% म्हणजे अनुभवाने आहेत. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, रेकी ऊर्जा कॉन्स्टंट आहे. ओके. त्याची मेथड आहे ती कॉन्स्टंट आहे, ते फेल होणार नाही. माणसाचं जे मन आहे ना ते व्हेरिएबलमध्ये जातं आणि त्यामुळे व्यक्तिसापेक्ष रिझल्ट मिळतात. थोडक्यात काय, आता डॉक्टर सेमच असतो, औषधही सगळ्या पेशंटना सेम दिली जातात, पण डॉक्टरवरच्या विश्वासानुसार कमी जास्त रिझल्ट मिळतात. तसं रेकीचं काहीतरी होतं. हे माझ्या म्हणजे अनुभवातून आलेलं माझं एक कन्क्लुजन आहे की रेकीचे परिणाम कॉन्स्टंट का नाही आहेत, कारण मन प्रत्येकाचं व्हेरिएबल असतं, घेणाऱ्याचं आणि देणाऱ्याचंही. त्याच्यामध्ये ते म्हणतात तफावत दिसून येते. पण तुम्ही म्हणतात ना, ओपन राहून जर ऊर्जा रिसीव्ह केली तर ती तुम्हाला मिळणार आहे आणि देणाऱ्यांनी पण पूर्ण कुठलाही डाऊट न घेता, शंका न घेता जर केली कॉन्फिडन्सनी तर त्याचा 100% रिझल्ट मिळणार आहे. बरं. अनुभवातनं मला अनुभवाशी रिलेटेड पुढचा प्रश्न आहे. तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पीडित रुग्ण किंवा आप्तेष्ट पाहिलेत आणि तुम्ही त्यांना हील केलं, तुमच्या बघण्यामध्ये असा कोणता अनुभव आहे का की हा एक दुर्धर आजार आहे आणि तो आपण रेकीमुळे शक्य होऊ शकलो त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी, किंवा त्या कुटुंबाने पूर्ण आशा सोडून दिली होती आणि रेकीमुळे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या? बरोबर. नाही, माझ्या बघण्यामध्ये असे बरेच जण आहेत की ज्यांना रेकीच्या आधाराने खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. मग ते कॅन्सर असू देत किंवा
ज्यांना आपण आजकालच्या भाषेत म्हणतो की हे बरेच नाही होत, डायबिटीज आहे, BP आहे, ते गंभीर नसले तरी बरेच नाही होत, ह्या मानसिकतेखाली आपण आयुष्यभर गोळ्या घेत राहतो. थायरॉइड आहे, PCOD आहे, हे जे हॉर्मोनल डिसऑर्डर्स आहेत त्याला खूप खूप चांगले परिणाम रेकीद्वारे दिसून येतात. कॅन्सर किंवा दुर्धर आजारांमध्ये जिथे म्हणतात ना मनाची ताकद तुम्हाला टिकवली तर तुम्ही त्या आजारावर मात करू शकता, तिथे मनाची ताकद वाढवायला रेकीचा उपयोग खूप छान होतो. कारण माइंड ओव्हर मॅटर असतं. तुम्ही मनाने हरलात तर तुमचे आजार तुमच्यावर हावी होतात आणि तिथे रेकीचा खूप चांगला उपयोग होतो फाईट बॅक करण्यासाठी. अच्छा, तुम्ही असं म्हणताय की जे असे दुर्धर आजार असतात, कॅन्सरचंच आपण उदाहरण घेऊया, की जिकडे मनुष्य मानसिक खचून जातो, तर रेकी तेवढं मानसिक बळ देतं की तुमचे उपचार चांगले होतात आणि त्या उपचाराला अधिक चांगला परिणाम होतो. आणि कॅन्सर पण काय आहे रे, आपलं शरीर आपल्या विरुद्ध बंड करून उठतंय. बरोबर. असं म्हणजे ह्याची कारणं पण काही काही आहेत का मनामध्ये लपलेली, ती पण आम्ही शोधायला मदत करतो की कशामुळे आला. प्रत्येक वेळेस आपण बाहेरच्या गोष्टींना दोष नाही देऊ शकत. काही वेळेला आपण काही गोष्टींनी ओढावून घेतलंय का, तर ह्याचा सगळा अभ्यास केल्यावर जर आपल्याला कळलं की हो काही कारण आहेत की जिथे आपण ओढावून घेतलेलं आहे, तिथे रेकीचा खूप सुंदर उपयोग होतो. आता जसं आपण तणाव किंवा ताणतणाव येऊन आपल्याला बरेचसे आजार होतात, असं तुम्ही एक उल्लेख केला या गोष्टीमध्ये. महिलांशी रिलेटेड माझा एक प्रश्न आहे, तुम्ही PCODचा उल्लेख केला. बरोबर. हॉर्मोनल रिलेटेड महिलांना बऱ्याचशा समस्या असतात, मग ती प्रेग्नन्सी असेल किंवा पिरियड्स रिलेटेड असेल किंवा PCOD रिलेटेड असेल. रेकी यामध्ये काय हेल्प करतं? कारण काय प्रत्येक वेळेस आपण ॲलोपॅथी किंवा मेडिसिन्स घेणं किंवा त्याचा भडीमार करणं शरीरावर हे ॲडवायझेबल नसतं. रेकी यामध्ये काय मदत करू शकते? रेकी प्रचंड प्रमाणात हॉर्मोनल डिसऑर्डरमध्ये रेकी खूप सुंदर परिणाम देते. कारण रेकीने काय होतं, आपलं जे सनातन किंवा जे प्राचीन जे ज्ञान आहे ते काय सांगतं की आपलं शरीर जे दिसतंय, जे ग्रॉस बॉडी आपण म्हणतो, त्याला सपोर्ट करणारं एक सूक्ष्म शरीर असतं. अच्छा. ज्याच्यामध्ये चक्र आणि नाड्या ह्यांचा सहभाग असतो. हेच तत्व आपण आयुर्वेदामध्ये, योगाभ्यासामध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये वापरतो की जिथे वेलनेस शी रिलेटेड आहे. रेकी पण ह्याच धर्तीवर काम करतं आणि म्हणून तुम्हाला सगळ्या बाजूनी तो रिझल्ट मिळू शकतो. तर आपली चक्र जर व्यवस्थित असतील, आपल्या नाड्या जर त्याच्यामध्ये जर कुठले अडथळे नसतील, ऊर्जा जर शरीरामध्ये व्यवस्थित प्रवाहित होत असेल तर आपल्याला आजारपण येणारच नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये ताणतणावाचा एक खूप मोठा भाग आहे. ताणतणाव आपण म्हणतो मन म्हणजे काय आहे, तर मन एक ऊर्जा स्वरूप आहे आणि त्या ऊर्जेचेच अडथळे आपल्या ह्या ऊर्जा शरीरात अडकलेले असतात. ताणतणाव आहे, भावभावना आहेत, राग, द्वेष, लोभ आहेत. ह्याच्यामुळे आपल्यातली ऊर्जा व्यवस्थित सगळी शरीरामध्ये प्रवाहित होत नाहीत, अडथळे तयार होतात आणि रेकीमुळे आपण हे अडथळे काढून पुन्हा संतुलन आणण्याचा प्रयत्न करतो. शरीरनं ॲक्च्युली त्याला बरं होण्याची उपजत क्षमता आहे. आपण फक्त सहाय्य करतो. कुठल्याही पॅथीमध्ये आपण शरीराला फक्त मदत करतो. शरीर एवढं संपन्न आहे की ते आपणहून बरं होऊ शकतं. तर रेकी त्याला तो सपोर्टिव्ह एक आधार देते की जिथून ते पुढे सक्षम होऊन ते आपापला आजार बरं करू शकतं. खूपच छान. रेकी जे रेकी हिलर्स असतात, जे दुसऱ्यांना हील करतात, त्यांच्यासाठी नियम काय आहेत? म्हणजे त्यांनी कधी करावी आणि कधी करू नये? बरोबर. तर ह्या बाबतीत ना पुन्हा बरेच गैरसमज पसरवलेत की रेकी वापरूच नाही कारण तुम्ही दुसऱ्यांच्या कर्मामध्ये मध्ये मध्ये करताय किंवा असं करायचं तुम्हाला काही हक्क नाही आहे. इथपासून म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी ह्याबद्दल असं म्हटलेलं आणि मग सामान्य लोक आधीच ते घाबरत असतात, त्याच्यात अजूनच घाबरतात की रेकी का करू नये. मला असं वाटतं संदीप की माणसाला जे होणारे त्रास आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, आपण त्या जर कमी करायचा प्रयत्न करू शकतो तर मला असं वाटतं ते परमेश्वराचं काम आहे. कुणाला नुसतं म्हणणं की गेट वेल सून, ह्यानी तो गेट वेल सून किती होणार आहे माहिती नाही, पण तुम्ही जर रेकी दिलीत तर नक्कीच तो गेट वेल सून होऊ शकतो. तर इथे देणाऱ्यांनी पण आत्मीयता असणं महत्त्वाचं आहे. स्वतःवर आणि परमेश्वराच्या शक्तीवर एक विश्वास असण्याची आपण इथे द्यायचं काम करतोय. रिझल्ट जसं कर्मयोगामध्ये म्हणतात की श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न करा, फळ काय होईल ते त्याच्या
प्रमाणे किंवा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला मिळेल. पण म्हणून त्याचं कर्म आहे म्हणून तुम्ही त्याला मदतच नाही करायची, तर हा अप्रोच चुकीचा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये जर कुणाला हील करायची क्षमता असेल तर तुम्ही ते पुढे जाऊन केलेलं नक्कीच बरं. एवढीच काळजी घ्या की खूप जणांना करत असाल, म्हणजे काही जण प्रोफेशनल हिलर असतात, तर त्यांना त्यांचा ऑरा किंवा त्यांचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे तर ते त्यांना मेंटेन करायला लागतं. तर त्याच्यासाठी काही विधी आणि उपाय आपण शिकवतो की ज्याच्याने त्यांना काही त्रास न होता ते निश्चिंतपणे दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकतात. तुमचा ऑरा पुन्हा क्लीन करणे किंवा चक्र पुन्हा बॅलन्स करणे हे खूप महत्त्वाचं आहे रेकी दिल्यानंतर द्यायच्या आधी. म्हणजे मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही त्रास किंवा थकवा येणं आहे किंवा काही जण त्यांना असं काय वाटतं की समोरच्याला मी समजा गुडघादुखीसाठी दिली तर मला पण वाटतं की गुडघा दुखतोय, तर ॲक्च्युली गुडघा दुखत नसतो, पण सहवेदना म्हणतो बघ, जसं तुझी वेदना मला ती जाणवते, तेवढं कनेक्शन आपलं होतं. पण घाबरतात लोक, त्याच्यामुळे त्यांना वाटतं अरे त्याचा त्रास मला आला. असा त्रास उलटा येऊ नाही शकत, पण सहवेदना जी आहे ती झाल्यामुळे तुम्हाला त्याचं दुःख जाणवतं एवढंच. आणि ते सुद्धा काढण्यासाठी उपाय असतात. त्यामुळे न घाबरता, न चिंता करता, आत्मविश्वासाने एकमेकांना आपण ही मदत करणं हे गरजेचं आहे. स्पेशली आत्ता एवढे त्रासातून, दुःखातून लोक जात असतात ना, तर एक सत्कर्म म्हणून तुम्ही हे काम करू शकता की त्यांची वेदना, दुःख, त्रास तुम्ही कमी करू शकता. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना याबद्दल गैरसमज आहेत की आपण जर रेकी हिलिंग चालू केलं तर त्यांच्या ऑरामध्ये आपण एंटर करतो, त्यांचे त्रास आपल्याला येतात आणि मग ते बरे होतात. तर हा आपण गैरसमज आज दूर केला आहे. मला वाटतं की ह्यापुढे जे कोणी रेकी हिलिंग करत असतील आणि त्यांनी बंद केली असेल त्यांना नक्कीच ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ताई, पुढचा प्रश्न याच्याशी रिलेटेड आहे की बरेच वेळा ग्रुप हिलिंग करतात किंवा आपण युनिव्हर्सला हिलिंग करतो. आपण ग्रुपमध्ये हिलिंग करून समाजासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो, जे मी कोविडमध्ये ऐकलं त्याबद्दल थोडंसं सांगा. हो, नक्कीच. कसं आहे, मी एकटी असेन तर माझी ताकद लिमिटेड असते, पण जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन करतो तेव्हा ते मल्टिप्लाय होते तेवढी, आणि रेकीचा प्रभाव आणि व्याप्ती तेवढी वाढते. तर असे प्रयोग आम्ही अगदी जेव्हा एखाद्या ठिकाणी नॅचरल कलॅमिटी किंवा भूकंप झालाय, मध्ये फ्लड झाले होते किंवा टेररिस्ट अटॅक होतात, कोविड आहे, तर अशा वेळेस तुम्ही एकत्रितपणे जर प्रयत्न केले तर ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात यायला खूप मदत होते. थोडक्यात काय, एखाद्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे, तुम्ही त्याला सकारात्मक ऊर्जा देऊन त्याला संतुलन आणण्याचा प्रयत्न करता. अच्छा, मग त्यामुळे ग्रुप हिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, आणि एकाच वेळेस एकत्रित येऊन केल्याने त्याचा प्रभाव खूप वाढतो. मी जेव्हा जवळ एका सर्कलमध्ये चर्चा करत होतो की आम्ही आता रेकीबद्दल बोलणार आहे, त्यावेळेस मला एक खूप छान भाबडा प्रश्न विचारला गेला जो मी तुम्हाला विचारतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की रेकी हिलिंग करणारा स्वतःची एनर्जी पास ऑन करतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दिव्य आत्मा आहे आणि तो एनर्जी क्रिएट करतो आणि मग पास ऑन करतो. तर याच्याबद्दल जरा थोडंसं गाईड करा की नक्की एनर्जी येते कुठून. बरोबर, हा खूप जणांना हा एक संभ्रम असतो की माझ्यामध्ये ही क्षमता नाही, मी काय साधू संत नाही. दुसरं म्हणजे रेकी करण्यासाठी खूप शुद्ध मन पाहिजे, खूप पवित्र, म्हणजे तुमच्या मनात काही नकारात्मक गुणाबद्दल यायला नको, किंवा तुम्ही शारीरिकदृष्ट्या पण खूप म्हणजे तब्येतीने चांगलं असलं पाहिजे. मी आजारी आहे, मी कसं दुसऱ्यांना करू, अशा विविध शंका असतात. तर माझं म्हणणं हे आहे की परमेश्वरांनी त्याचं म्हणतात ना, सगळ्यात उत्तम क्रिएशन म्हणजे माणसाला बनवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या क्षमतांसकट आपल्याला त्यांनी बनवलेलं आहे. पण कुठेतरी आपण त्या क्षमता विसरलोय किंवा त्याच्यावर विश्वास नाही म्हणून आपण त्या वापरू शकत नाही, अशी आपली गत आहे. तर रेकीची क्षमता प्रत्येकामध्ये दिलेली आहे, प्रत्येक माणसामध्ये उपजत आहे, नैसर्गिक आपण घेऊन आलेलो आहोत. रेकी टीचर काय करतं, ती क्षमता फक्त ॲक्टिवेट करून देतं. बरं, ती ॲक्टिवेट एकदा झाली की तुम्ही आयुष्यभर ती वापरू शकता, कोणीही शिकू शकतं. त्याच्यासाठी स्पेशल क्वालिफिकेशन नाही, साधू संत असायची गरज नाही. तुम्हाला फक्त ही ऊर्जा काय आहे आणि ही मला वापरायला आवडेल एवढंच तुमच्याकडे जर म्हणजे म्हणतात ना इच्छा असेल तर कोणीही रेकी शिकू शकतं आणि वापरू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण आपली ऊर्जा वापरत नाही. जसं मी म्हटलं, आपण वैश्विक ऊर्जा घेतो आणि ती फक्त पास ऑन करतो.
एक वायरसारखं मी एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत ऊर्जा नेऊन पोचवते. तर त्याच्यामुळे ना वायरला काही प्रॉब्लेम येतो, ना घेणाऱ्याला पण काही त्रास असतो. त्यामुळे खूप लोकांनी उलट रेकी शिकावी, कारण ही अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला अचानक किंवा लास्ट मिनिट काही मदत पाहिजे असेल तर बाकीकडून मदत येईपर्यंत तुम्ही ह्यांनी काही ना काहीतरी फरक करू शकता. फर्स्ट एडसारखा वापर करू शकता. जसं रात्री अपरात्री मुलांच्या पोटात दुखायला लागतं किंवा कुणाला इजा होते, आता डॉक्टर कधी येणार तोपर्यंत तुम्ही रेकीचा वापर करू शकता. तर खूप ठिकाणी रेकीचा वापर तुम्हाला करता येतो आणि म्हणूनच म्हणतात ना की सफरिंग हे ऑप्शनल आहे. परमेश्वराने उपाय भरपूर दिलेले आहेत. आळस हा माणसाचा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं की त्याला वाटतं दुसऱ्यांनी माझ्यासाठी करावं किंवा परमेश्वराने परस्पर हे काढून टाकावं, मी काही करणार नाही, आणि त्याच्यामुळे तो जास्ती सफर होतो. आपण जर आपल्या हातात घेतला आणि आपल्यातल्या शक्तींचा वापर केला तर सगळं आयुष्य आपण रिसेट करू शकतो. तुम्ही 2 गैरसमज दूर केले. एक म्हणजे एनर्जी आपण क्रिएट करत नाही, खरंच आपण युनिव्हर्समधलीच वैश्विक एनर्जी पास ऑन करतो. बरोबर. म्हणजे आपण एक मीडिएटर आहे असं म्हणू शकतो आपण. एक वायर सारखं काम केलं, सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर. आणि कुणीही म्हणजे आज एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणाला की मला रेकी हिलर व्हायचंय तर अगदी होऊ शकतात ते. त्याच्यासाठी तुम्ही साधू संत खूप आध्यात्मिक असायची काही क्वालिफिकेशन असण्याची काही गरज नाही. काहीच नाही. अगदी लहान मुलं सुद्धा प्रॅक्टिस करू शकतात. ह्याला वयाचंही काही बंधन नाही आहे. एक 7-8 वर्षाच्या मुलापासून तर अगदी 80-90 वर्षाच्या आज्यांपर्यंत शिकलेले आहेत, प्रॅक्टिस केलेले आहेत. अशी ही रेकी की कोणीही शिकू शकतं आणि त्याचा छान उपयोग त्यांना होतो. आता अनुभवातनं आपण सगळ्या मनुष्य जातीबद्दल बोललो. बरोबर. पण मी असं ऐकलंय की जे हिलर्स असतात ते प्राण्यांनाही रेकी देतात. हो, हे कितपत? अगदी बरोबर आहे. सगळ्या सजीवांना रेकीचा उपयोग होतोच होतो. मग प्राणी असू देत, झाडं किंवा तुमच्या कुंड्यात लावलेली असू देत, त्यांच्यावर सुद्धा उलट त्यांच्यावर जास्त येतो कारण त्यांच्या मनात शंका नसते. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे जे पेट ओनर्स आहेत त्यांना तर आम्ही म्हणतोच, कारण काही ना काही ना आजारपणं पेट्सना येत असतात आणि घरातल्या लोकांशी ते खूप भावनिकरित्या गुंतलेले असतात आणि त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे समजा आता तुझ्याकडे जर एखादा पेट असेल तू बाहेरगावी गेला तर ते खूप आपली आठवण काढतात, इमोशनल डिस्टर्ब होतात. आता त्याला काही औषध आपण कुठून आणणार आहे, तर तिथे तुम्ही जर रेकी दिली तर तेवढं ते शांत होतं किंवा तेवढं ते स्टेबल राहतं. तर अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी आणि घरातल्या झाडापानांसाठी रेकी करू शकता. तुम्ही बऱ्याच ठिकाणी रेकीचा वापर करू शकता. खूप म्हणजे उपयोगी अशी ही पद्धती आहे. अरे वा. आता ज्यांनी रेकी हिलिंगचे काही लेवल्स असतात, तर किती लेवल असतात आणि किती लेवलपर्यंत गेल्यानंतर आपण म्हणू शकतो की आता रेकी मी हिल दुसऱ्याला करू शकतो? बरोबर. हिलिंग तर तुम्ही आता उसवी रेकीबद्दल मी सांगू शकते, कारण मी त्याच्यात माझं शिक्षण आणि अनुभव आहे. तर उसवी रेकीमध्ये 3 लेवल आहेत. पहिल्या लेवल नंतरच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण तेव्हा आपण फक्त स्पर्श चिकित्सा शिकवतो. त्यामुळे तुम्हाला त्या म्हणजे ज्यांना उपचार देतात त्यांना प्रत्यक्ष हात ठेवून द्यायला लागतात. लेवल 2 मध्ये आपण इथून लांबपर्यंत कशी रेकी पाठवायची त्याचा आपण त्यांना ट्रेनिंग देतो. आणि दुसरा एक रेकीचा उपयोग लेवल 2 मध्ये आपण शिकवतो. रेकी फक्त हिलिंगसाठी नाही वापरत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी सुद्धा वापरू शकतो. कारण जीवनात पण अडथळे येत असतात. जसं मला परीक्षा आहे आणि मला ती व्यवस्थित पास व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही रेकीच्या वापराने स्वतःची मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवू शकता. त्याच्यामध्ये काही अडथळे येणार असतील, आपण घाबरतो, आपला कॉन्फिडन्स जातो किंवा लास्ट मिनिट एकदम ब्लँक होतो, असे जे अडथळे येऊ शकतात ते रेकी येऊ देत नाही. तर प्रवासाची सुरक्षितता आहे म्हणा किंवा अशा महत्त्वाच्या घटनांना रेकी देऊन त्यांना आपल्या म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आणण्यासाठी म्हणा, आपल्यापासून जे लांब राहतात आपले प्रियजन त्यांच्यापर्यंत रेकी पोहोचवण्यासाठी म्हणा, अशा विविध प्रकारची रेकी तुम्ही लेवल 2 मध्ये शिकता. आणि आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही समस्यांना तुम्ही त्याचा जो परिणाम आहे तो कमीत कमी करू शकता, त्यांच्यावर उपाय पटकन आणू शकता आणि तुमचा त्रास निश्चितपणे ती 50%पेक्षाही कमी करेल. आणि म्हणून मग आयुष्यानं तुमचं सुकर होतं, तेवढं ताणतणाव तुम्हाला कमी वाटतात आणि भविष्याची भीती खूप जणांना असते तर ती कमी होऊन जाते. म्हणजे अशी गोष्ट जर तुला माहिती असेल की
आलं काही प्रॉब्लेम तर मी सोडवू शकतो, शकतो. तर तुला भीतीच नाही राहणार. येऊ देत प्रॉब्लेम, मला माहिती आहे काय करायचं ते. तर आपली मेंटल स्ट्रेंथ तेवढी चांगली लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये मग पुढे. हो, मग लेवल 2 पर्यंत तुम्हाला सगळे हे उपाय शिकवले जातात. लेवल 3 थोडी आध्यात्मिक बनते आणि म्हणतात ना, शेवटचं जे काही म्हणजे रेकीचं ज्ञान असतं ते त्याच्यामध्ये दिल्या जातं. त्याचा प्रभाव जास्ती वाढतो, पण मेथड्स जास्ती सगळ्या सेकंड लेवलमध्ये शिकवल्या जातात. थर्ड लेवलमध्ये अजून प्रभाव वाढतो, म्हणजे तुमची रेकी जास्ती परिणामकारक आणि थोडी अजून अधिक प्रभावी होते त्याच्यामध्ये. बाकी सेकंड लेवलपर्यंत जरी केलं तरी तुम्हाला रेकीचे सगळे फायदे मिळू शकतात. आता भारतामध्ये बऱ्याच प्रकारच्या रेकी प्रॅक्टिस केली जातात. खरंच आहे. त्यापैकी काही लोकांनी दुसरी प्रकारची रेकी शिकले असतील समजा, आणि त्यांना पुन्हा एकदा चालू करायची आहे, आणि आता या माध्यमातून कदाचित त्यांचे बरेचसे गैरसमज दूर झालेत असं मी समजतो, आणि त्यांना पुन्हा जर चालू करायची असेल तर तदेकम फाउंडेशन किंवा त्या व्यक्तीने काय पावलं उचलावीत, बरोबर, की ज्याच्याने ते पुन्हा एकदा रेकी हिलर्स बनू शकतील? बरोबर. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. रेकीची शक्ती जागृत करण्यासाठी एक प्रक्रिया असते, त्याला आपण अट्युनमेंट म्हणतो. म्हणजे प्रत्येक ऊर्जेची एक फ्रिक्वेन्सी असते. तर वैश्विक ऊर्जेच्या फ्रिक्वेन्सीशी आपण आपली फ्रिक्वेन्सी ट्यून करतो, ज्या योगे आपल्याला उपचारासाठी जी अधिक ऊर्जा लागणार आहे ती आपण आता चॅनलाइज करू शकतो. तर ते अट्युनमेंट ही खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच वेळेला रेकीचे परिणाम कमी जास्त का होतात, कारण काही वेळेला अर्धवट अट्युनमेंट झालेली असते किंवा व्यवस्थित केल्या गेली नसते, त्याच्यामुळे रेकीचे परिणाम मिळत नाहीत आणि मग लोकांचा रेकीवरून विश्वास उडतो, कमी होऊन जातो. तर मला असं वाटतं की तुम्ही योग्य शिक्षकाकडून शिका, जो फक्त बिझनेस म्हणून नाही तर एक चांगलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून तुम्हाला उत्तम रीतीने कुठेही काही तडजोड न करता तुम्हाला हे ज्ञान देणार असेल तर त्यांच्याकडून तुम्ही रेकी शिका. आणि तुम्हाला असं वाटलं की मला पुन्हा एकदा ही सुरू करायची आहे तर एक फुल रिव्हिजन एकदा करून घ्या तुमच्या शिक्षकाच्या देखरेखीखाली, किंवा तुम्ही आमच्या संस्थेतही येऊ शकता. आम्ही बंधन नाही घातलेलं आमच्याकडे, येऊन पुन्हा एकदा तुमची ही म्हणजे जर्नी सुरू करू शकता. पण ती जरूर करावी, जसं तू म्हणालास की एवढं छान शिकून जर म्हणजे तुम्ही त्याचा फायदा नसाल घेत तर चांगली गोष्ट नाहीये. याच्यावर मला खूप छान एक गाडगे महाराजांचं एक वाक्य आठवलं की आपण उमऱ्याच्या आतमध्ये कुटुंबाला देणं लागतो आणि उमऱ्याच्या बाहेर समाजाला देणं लागतो. तर नक्कीच ज्यांना हिलिंग शिकलेले आहेत आणि जर ती भीती गेली असेल, मला वाटतं नक्कीच आता बऱ्याच जणांची भीती गेली असेल की आपल्यालाही काही अपाय होऊ शकतो, तर नक्कीच अपाय नाही होणार. आपण पुढे येऊन पुन्हा ती रेकीचं प्रशिक्षण किंवा अट्युनमेंट परत एकदा घेतलं पाहिजे आणि फ्रेश, तुम्ही म्हणताय की फ्रेश कोर्स पुन्हा एकदा चालू करायला पाहिजे. आता जो आपण एक गैरसमज दूर केला की मी एक साधू किंवा एकदम असा आध्यात्मिक गुरु असण्याची गरज नाही शिकण्यासाठी, त्या लोकांना जर आता शिकायचं असेल तर किती वेळ लागेल त्यांनी सुरुवात केल्यापासून? बरोबर. आणि त्यांच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण जे म्हणतो की आता खूप धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये त्यांची वर्क लाईफ बॅलन्सच नाहीत, त्यांना काय फायदे होतील? 2 प्रश्नांची उत्तरं द्या. तर महावतार बाबाजी तदेकम संस्थेतर्फे जो आम्ही रेकीचा सेमिनार घेतो त्याला ब्रेकिंग बाउंड्रीज म्हणतो. ब्रेकिंग बाउंड्रीज म्हणजे आपण कित्येक पॅटर्न्स घेऊन जगत असतो, कित्येक संस्कार किंवा धारणांमध्ये जगत असतो आणि त्यांनी आपण आपलं व्यक्तिमत्व जखडून ठेवलेलं असतं. प्रत्येक धारणा म्हणजे तुम्ही लावलेला, स्वतःवरच लावलेला एक अंकुश असतो. तर असे कुठले धारणा आहेत की ज्या आता तुम्हाला लागू पडत नाहीत, ज्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व अडकलंय, त्याच्यातून मोकळं झालं तर तुमची पूर्ण क्षमता तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तर इथे रेकी हा बेस आहे, पण त्याच्याबरोबर बऱ्यापैकी म्हणतात ना गुरुजनांचं ज्ञान आपण देतो की दुःखाची निर्मिती कुठून होते हे शिका. फक्त उपाय शिकून उपयोग नाही आहे, तर निर्मिती कुठून होती हे शिकलात आणि ती निर्मितीच कमी केली तर उपायांची पण गरज कमी होऊन जाते. तर अशा रीतीने हा सेशन गुरुजींनी डिझाईन केला, त्यामुळे तो 2 दिवसाचा आहे. पूर्ण सकाळी 9 ते 5:30 वेळ द्यायला लागतो. त्याच्यामध्ये तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतल्या जाते. 2 दिवसात तुम्हाला आत्मविश्वासाने स्वतःची ही जर्नी सुरू करता येईल इतपत तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि त्याच्याही पुढे आम्ही हँड होल्डिंग म्हणजे त्यांना आधार म्हणून आम्ही कायम असतो, मार्गदर्शक म्हणून कायम असतो. 21 दिवस तुम्ही स्वतःला देणं अपेक्षित आहे. इतके दिवस हे शरीर वापरले रे, त्याच्याकडे काहीच आपण लक्ष नाही दिलेलं,
आणि ह्या भावभावनांना सुद्धा निचरा नाही झालेला, सगळे आतमध्ये अडकून ठेवलेले आहेत. 21 दिवसामध्ये हे सगळं म्हणतात ना चित्र पालटून तुमचं म्हणजे एक पुनर्जन्म झाल्यासारखं तुम्हाला वाटतं की अधिक ऊर्जा, अधिक सकारात्मकता आणि म्हणजे सगळ्याच चांगली झोप, चांगलं आरोग्य हे सगळं तुम्हाला 21 दिवसामध्ये प्राप्त होऊ शकतं. पण मेहनत पाहिजे, मेहनत नक्कीच लागणार. याचा सारांश असा आहे की आपण कुणीही नक्कीच शिकू शकतं. एकदा स्वतःचं आपण हिलिंग करून घेतलं, सगळे चक्र बॅलन्स केले आणि बॉडीची अट्युनमेंट करून घेतली, तर आपलं पूर्ण आयुष्य हे औषधांवर डिपेंड न राहता स्वतःचे स्वतः आपण उपचार करू शकतो. बरोबर आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ऐकली आहे, तुम्ही त्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकता, ते म्हणजे रेकी बॉक्स. तर रेकी बॉक्स हा एक स्वतःचा विचार सोडून समाजाचा किंवा एक युनिव्हर्सला आपण परत काहीतरी देणं लागतो असं मी ऐकले. तुम्ही त्याच्याबद्दल जरा सांगू शकाल? बरोबर. तर मी म्हटलं ना लेवल 2 मध्ये आपण बऱ्याच पद्धती शिकवतो, त्याच्यामध्ये ही एक पद्धत आहे. आजकाल वेळेचं म्हणजे ना सगळ्यांनाच तुटवडा असतो, म्हणजे जेमतेम आपल्यासाठी थोडा वेळ काढू शकतात लोक, आणि समस्या तर भरपूर असतात. तर रेकी बॉक्स आपण अशी एक टेक्निक शिकवतो ज्याच्यामधून तुम्ही एकत्रितपणे 15-20 समस्यांना तुम्ही रेकीनी उपचार करू शकता. त्याच्यामध्ये थोडं आपल्यासाठी आणि थोडं समाजासाठी करावं असं आम्ही प्रत्येकाला एनकरेज करतो की तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी रेकी करा. तुम्ही ह्या जगामध्ये हिंसाचार किंवा परस्पर जे म्हणतात ना तेढ निर्माण होते, तर ते नको होऊन सगळ्यांमध्ये म्हणतात ना सामंजस्य, एक ब्रदरहूड, एक शांततेने सगळ्यांनी एक्झिस्ट करावं म्हणून रेकी देऊ शकता. तर बऱ्याच गोष्टी तुम्ही रेकी बॉक्समधून ॲड्रेस करू शकता. अगदी लोकांची व्यसनं सोडवायला किंवा अशा जिथे आपण म्हणतो की इथे याला काय उपाय आहेत, अशा गोष्टींवर सुद्धा रेकी तुम्हाला उपाय देऊ शकते. खूपच छान. मला वाटतं की बरेचसे असे प्रश्न आपण आज टच केले की ज्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धामधला बराचसा फरक लोकांना आता कळाला असेल. मला एक वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहे, तरीसुद्धा तुम्ही रेकी प्रॅक्टिस करता, कारण तुम्हाला त्याचं महत्त्व होमिओपॅथी आणि आयुर्वेद किंवा ॲलोपॅथीच्या बरोबरीने तेवढंच उपयुक्त असं जाणवतं आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये आमच्या चॅनलवर हा खूप महत्त्वाचा प्रश्न मानला जातो, कारण जेवढे आत्तापर्यंत गेस्ट आलेत ते सगळे इतके सक्सेसफुल आहेत आज, पण त्यांच्या मागे नक्कीच असा एक काळ येऊन गेलेला असतो जे त्यांना खूप काही शिकून गेलेलं असतं, आणि म्हणूनच त्यांनी ते पुढं जाऊन ज्ञान आत्मसात केलं आणि त्या शिखरावर पोचलेत. तसं तुमच्या आयुष्यामध्ये तिखट साखर क्षण कोणता आहे की ज्याच्याने तुम्हाला असं वाटलं की ह्या गोष्टीमुळे मला असं वाटलं की नाही, मी गिवअप नाही करायला पाहिजे, आणि आज जो तुम्ही सक्सेस बघताय हे प्रत्येक गोष्टीला त्या गोष्टीला त्यावेळी घेतलेली ॲक्शन कारणीभूत आहे? अगदी खूप सुंदर. एकतर ना मला हे नावच खूप आवडलं आहे तिखट साखर. कसं आहे ना, सगळं गोड गोड असेल ना तर त्या गोडाचं महत्त्व काही नाही. रोज श्रीखंड दिलं तर त्याचं महत्त्वच नसतं. तिखटाचं महत्त्व 2 गोष्टींसाठी आयुष्यामध्ये. त्या तिखटाने आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींना आपण एकतर ना कृतज्ञतेच्या दृष्टीने बघतो, त्याचं महत्त्व जाणून घेतो, खूप धडे पण त्याच्यामुळे शिकतो, आणि त्या काळातून जाऊनच आपल्याला काही प्रश्न असे पडतात की ज्याने आपल्याला एक माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हायचे एक काही म्हणतात ना गोष्टी आपण स्वतःमध्ये करू शकतो. कारण प्रत्येक अडचण जी येते ती तुमचा कस बघते, तुमच्यातली क्षमता वाढवायला येते, नाही तर आपण आहे तसंच राहू. तर हे चॅलेंजेस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, आणि त्या चॅलेंजेसकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या तिखट साखरसारखा पाहिजे की योग्य दिशेने म्हणतात ना कुठलाही गंभीर समस्या आली तर 2 रिस्पॉन्स असतात लोकांचे. एक तर ते कटू होतात, बिटर होतात, किंवा बेटर होतात. तर माझा हा प्रवास बेटरमेंटकडे नेण्यासाठी रेकीचा आणि गुरुजींचा खूप भाग आहे असं म्हणेन. जेव्हा माझ्या आयुष्यात रेकी आली तेव्हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्हणतात ना लो पॉईंट होता तो. सगळ्याच दृष्टीने मी म्हटलं ना फ्रोझन शोल्डर होताच, मानसिक भावनिक दृष्ट्या सुद्धा खूप चॅलेंजेस होते. सगळ्यात मोठा असा प्रश्न होता, कारण तेव्हा बहुतेक चटके असे बसत होते किंवा रियालिटी अशी कळत होती की चांगल्या लोकांना खूप त्रास होतो या जगामध्ये. आणि असं का ह्याचं काय कारण आहे?
म्हणजे दुष्ट लोक एवढे छान आनंदात राहतात आणि चांगल्या लोकांना एवढा का त्रास होतोय. तर हे उत्तर शोधण्यासाठी म्हणून खरं तर हा प्रवास सुरू झाला. पण त्या तिकटाचं गोडामध्ये रूपांतर नक्कीच झालं. आणि त्या तिकटाचा मला स्वतःला म्हणतात ना, मला खूप अजूनही खूप कृतज्ञतेने मी बघते की ते माझ्या आयुष्यात आलं नसतं तर माझा हा प्रवासच झाला नसता. सुखाची एक गुंगी असते रे, जागं होण्यासाठी ना तिखट पाहिजे. तोपर्यंत साखरेचं महत्व कळत नाही आणि आपण जागे पण होत नाही. तर तुमच्या आयुष्यातल्या येणाऱ्या ह्या सुखदुःखाच्या खेळामध्ये तुम्ही बेटर होण्याचा प्रयत्न करा, बिटर नका हो, एवढंच मी सांगू शकते. आणि माझ्या आयुष्यात खरंच आहे त्या घटनांचा किंवा ह्याचा खूप मोलाचा हात आहे आणि त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे असं मी नक्की सांगू शकते. खूप खूप छान. मला वाटतं ह्या एपिसोडमध्ये बऱ्याचशा गूढ प्रश्नांची आज आपण उकल केली. बऱ्याच जणांना त्यांचे गैरसमज दूर झाले असावेत. बऱ्याचशा हिलिंग टेक्निक आहेत, भारतामध्ये आहेत, भारताबाहेर आहेत. त्यातलं रेकी ह्या गोष्टीला आपण आज टच केलं. आम्हाला बरेचसे असे प्रश्न येतात की आहाराबद्दल आम्ही बोलून झाले, सूक्ष्म शरीराबद्दल तुम्ही खूप छान उल्लेख केला, त्याच्यावरही आम्ही एक एपिसोड केला. कारण आहार, सूक्ष्म शरीर आणि आता पुन्हा रेकी ह्या शृंखलेमध्ये एकामागं एक हे सगळे जोडलेले आहेत, मला नक्की असं वाटतं. आणि जेवढे प्रश्न आज आपण सोडवले, बरेचसे गैरसमज दूर झाले असतील आणि मी नक्कीच आशा करतो की सीमाताईंनी सोडवलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पटलेली असेल. आणि ज्यांनी रेकी थांबवली असेल त्यांना मी विनंती करतो की तुम्ही समाजाला काही देणं लागता, त्यामुळं तुम्ही पुन्हा एकदा रेकी प्रॅक्टिस चालू करा, लोकांची मदत करा. आणि ज्यांना याच्याबद्दल बरेचसे असे गैरसमज होते, जे मला वाटते सीमाताईंनी सगळेच सोडवलेले आहेत, तर तुम्ही पण नव्याने चालू करा. आणि मला खात्री आहे की त्यांच्यासारखेच बरेचसे अनुभव तुम्हालाही येतील आणि तुमचं आयुष्य बेटरमेंटकडे, जसं बिटरपेक्षा बेटरमेंटकडे जाईल. मी आजच्या या तिखट साखरच्या एपिसोडमध्ये इथेच थांबतो आणि ताईला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला नक्की माहिती आहे ताई अजून असेच छान छान स्टुडंट घडवतील आणि ते समाजासाठी चांगलं काम करतील. आणि आम्ही पुन्हा अशा छान व्यक्तींना तुमच्यासमोर आणू, ज्याच्याने आम्ही समाजाला थोडं काही देणं लागतो ते पूर्ण करू. सीमाताई, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आमचे बरेचसे प्रश्न तुम्ही सोडवले आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. अशा छान आणि खूप महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आणि अशा छान गेस्टला भेटण्यासाठी पाहत राहा तिखट साखर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.